आजच्या चालू घडामोडीवरील अतिशय महत्त्वाचे प्रश्न पोलीस भरती एमपीएससी सर्व स्पर्धा परीक्षांसाठी यावरती प्रश्न विचारले जातात. अतिशय कमी वेळामध्ये आपण हे प्रश्न घेत असतो, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. तर चला वेळ न घालवता आजचा पहिला प्रश्न पाहूया. 29वे नियंत्रक आणि महालेखापरीक्षक म्हणून कोणाची नियुक्ती झाली? तर त्याचं उत्तर आहे TCA कल्याणी यांची. प्रश्न 2, नॅनो बनाना AI फोटो एडिटिंग टूल कोणी लॉन्च केले? तर त्याचं उत्तर आहे गुगलने. प्रश्न 3 पाहूया. AI संचलित इंडिया मोबाईल काँग्रेस 2025 ॲप कोणी लॉन्च केले? तर त्याचं उत्तर आहे ज्योतिरादित्य M सिंधिया यांनी. प्रश्न 4 पाहूया. 2025च्या साफ अंडर 17 महिला अजिंक्यपद स्पर्धेचे विजेतेपद कोणी जिंकले? तर त्याचं उत्तर आहे भारत देशाने. प्रश्न 5, दरवर्षी जागतिक नारळ दिवस केव्हा साजरा करण्यात येतो? तर त्याचं उत्तर आहे 2 सप्टेंबरला. प्रश्न 6, ओणम सण कोणत्या राज्यात साजरा केला जातो? तर त्याचं उत्तर आहे केरळ राज्यामध्ये. प्रश्न 7 पाहूया. केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह यांनी अलीकडेच राफेल M5 ड्रोन उत्पादन युनिटचे उद्घाटन कुठे केले? तर त्याचं उत्तर आहे नोएडा इथे. प्रश्न 8, भारतातील पहिले नॅशनल बायो फाउंड्री नेटवर्क कोणी सुरू केले आहे? तर त्याचं उत्तर आहे डॉक्टर जितेंद्र सिंग यांनी. प्रश्न 9, मत्स्य शक्ती प्रकल्प कुठे सुरू करण्यात आला आहे? तर त्याचं उत्तर आहे केरळ राज्यामध्ये. प्रश्न 10 पाहूया. कोणत्या राज्य सरकारने राज्यात भीक मागण्यावर बंदी घालणारे विधेयक मंजूर केले आहे? तर त्याचं उत्तर आहे मिझोरम राज्य सरकारने. प्रश्न 11, नुकताच अभ्यास अचूक प्रहार 2025 कुठे आयोजित केला गेला? तर त्याचं उत्तर आहे अरुणाचल प्रदेश इथे. प्रश्न 12, कोणत्या राज्य सरकारने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत मागासवर्गीयांना 42% आरक्षण सुनिश्चित करणारे विधेयक मंजूर केले आहे? तर त्याचं उत्तर आहे तेलंगणा राज्य सरकारने. प्रश्न 13 पाहूया. रॅमन मॅग्सेसे पुरस्कार जिंकणारी पहिली भारतीय संस्था कोणती बनली आहे? तर त्याचं उत्तर आहे एज्युकेट गर्ल्स ग्लोबली ही संस्था. प्रश्न 14, मैत्री सरावाची 14वी आवृत्ती अलीकडे कुठे आयोजित केली जात आहे? तर त्याचं उत्तर आहे मेघालय राज्यामध्ये. प्रश्न 15, नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या राष्ट्रीय वार्षिक अहवाल आणि महिला सुरक्षा निर्देशांक नारी 2025 नुसार भारतातील महिलांसाठी सर्वात सुरक्षित शहर कोणते? तर त्याचं उत्तर आहे कोहिमा. प्रश्न 16 पाहूया. सर्वात आकर्षक सोशल मीडिया मोहीम श्रेणीमध्ये PATA गोल्ड अवॉर्ड 2025 कोणी जिंकला आहे? तर त्याचं उत्तर आहे केरळ पर्यटनाने. प्रश्न 17, फिअरलेस गव्हर्नन्स या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर त्याचं उत्तर आहे किरण बेदी. असेच रोजचे चालू घडामोडीवरील प्रश्न अतिशय कमी वेळेत पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. धन्यवाद.